नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर के.एस. पवार, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरकोट, जिल्हा कोल्हापूरमधील मानसशास्त्र विभाग आयोजित वेबिनार सांभाळू मनस्वास्थ्य घरच्या घरी या वेबिनारच्या दुसऱ्या दिवसाचे मार्गदर्शक आहेत माननीय प्राध्यापक डॉक्टर भरत नाईक सर. यांची मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देत आहे. त्यांचा विषय आहे नातेसंबंध सांभाळूया. डॉक्टर भरत नाईक सर हे महावीर महाविद्यालय कोल्हापूर येथे मानसशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तसेच शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्षही आहेत. सरांना पदवीपर्यंत शिकविण्याचा 28 वर्षे व पदव्युत्तर वर्गांना शिकविण्याचा 12 वर्षांचा अनुभव आहे. सरांनी एक मायनर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. डॉक्टर नाईक सर हे PhD रिसर्च गाईड असून सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली 7 विद्यार्थी संशोधन करीत आहेत. सरांनी पदवी व पदव्युत्तर वर्गांच्या विद्यार्थ्यांसाठी 25 पुस्तके लिहिली आहेत. डॉक्टर नाईक सरांची 10 रिसर्च आर्टिकल्स नॅशनल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली असून सरांनी 20 पेपर कॉन्फरन्स व सेमिनारमध्ये सादर केले आहे. सरांनी 5 कार्यशाळांचे यशस्वी संयोजन केले आहे, तर 24 ठिकाणी रिसर्च पर्सन म्हणून सरांनी मार्गदर्शन केले आहे. डॉक्टर भरत नाईक सरांनी मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. तसेच सर शिवाजी विद्यापीठाच्या अनेक कमिट्यांवर कार्यरत आहेत. असे एक व्यासंगी अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहे. मी डॉक्टर भरत नाईक सर यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे. सरांचा आजचा विषय आहे नातेसंबंध सांभाळूया. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, कोरोनाच्या आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आज सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये सांभाळू मनस्वास्थ्य घरच्या घरी या विषयावरील राष्ट्रीय वेबिनार आयोजित केलेला आहे. या वेबिनारमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. या महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर अर्जुन कुंभार सर, मानसशास्त्र विषयाचे प्राध्यापक आमचे मित्र दीपक साळुके सर, या सरांनी मला नातेसंबंध सांभाळूया या विषयावर या वेबिनारमध्ये तुमच्या समोर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. हा वेबिनार आयोजित केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून ज्या एका भयंकर अशा परिस्थितीला आपण सर्वजण तोंड देत आहोत, त्या करोनाचे संकट जगभर घोंगावत आहे. मोठमोठे देश, अगदी अमेरिका सारख्या महासत्ता सुद्धा सध्या हतबल झालेल्या आपणाला दिसतात. इटली, फ्रान्स, जर्मनी, चीन आणि आता हळूहळू भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर भीतीदायक वातावरण निर्माण झालेले आहे. जगातील प्रत्येक देशामध्ये कमी अधिक प्रत्येक व्यक्ती आज चिंता, असुरक्षितता व ताणतणावांना तोंड देत आहेत. निश्चितच ही परिस्थिती प्रत्येकामध्ये कमी अधिक मानसिक स्वास्थ्य बिघडवणारी आहे. एकंदर करोनामुळे जगभरातील सर्वच क्षेत्रे आज प्रभावित झालेली आहेत. एकही असे क्षेत्र राहिलेले नाही की जिचे करोनाचा प्रभाव झालेला नाही. साहजिकच कौटुंबिक
करोनाचे संकट लवकरच दूर होईल, ही परिस्थिती बदलेल आणि पुन्हा नव्या उमेदीने हे जग सर्व गोष्टी पूर्ववत करू लागेल, याबाबत आपण आशावादी होऊया. मात्र सध्या आणखीन काही दिवस तरी ही परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत आपल्याला सकारात्मकतेने करोनासारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण आशावादी बनायलाच हवे आणि आपले नातेसंबंध निश्चितच जपायलाच हवेत. व्हाईट लिली आणि नाईट रायडर या नाटकामध्ये जी पात्रे आहेत, ज्या भूमिका आहेत, त्या भूमिका एकमेकांशी संवाद साधत असताना इंटरनेटद्वारे संवाद साधत असल्याचे दाखविले आहे. ही पात्रे समोरासमोर असूनही एकमेकांशी संवाद कसा साधायचा हे त्यांना नीट जमत नाही. शेवटी ते एकमेकांच्या समोर बसून एकमेकांचे लॅपटॉप उघडतात आणि लॅपटॉपद्वारे एकमेकांशी संवाद साधत आहेत. साहजिकच संवाद समस्या, इंटरॅक्शन किंवा कम्युनिकेशन प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि सध्या करोना आणि लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणावर नातेसंबंधामध्ये संवाद किंवा कम्युनिकेशनच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. अलीकडे बऱ्याचदा मोबाईलचा वापर अगदी घरातल्या घरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. खालच्या मजल्यावरील आई वरच्या मजल्यावरील रूम मधील आपल्या मुलाला चहा, नाश्त्यासाठी, जेवणासाठी मोबाईलवरून कॉल करून बोलावते. घरातील सदस्यांना व्हॉट्सअप, फेसबुकद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. या गोष्टींमध्ये निश्चितच आपल्याला नातेसंबंधांचे यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर बौद्ध धर्मगुरू दलाई लामा एके ठिकाणी म्हणतात की माणूस चंद्रावर जाऊन येतोय, माणूस गतिमान होतोय, पण आपल्या शेजाऱ्याला तो भेटत नाही. अशा काळात नातेसंबंध सांभाळणे, नातेसंबंध जपणे महत्वाचे आहे, हे दलाई लामांच्या उक्तीवरून स्पष्ट होते. सध्याचे जग मित्रांनो खूप गतिमान झालेले आहे. कुटुंब, विवाह व नातेसंबंध सुद्धा अत्यंत वेगाने बदलत आहेत. नातेसंबंधांना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर औपचारिक व यांत्रिकी स्वरूप येऊ लागले आहे. व्हॉट्सअप रिलेशनशिप, फेसबुक रिलेशनशिप, इंस्टाग्राम रिलेशनशिप सारख्या डिस्टन्स रिलेशनशिपचा जमाना येऊ लागला आहे. नाते कोणतेही असो, नात्यांमध्ये कुरबुरी, मतभेद, संघर्ष, भांडणे, वादविवाद हे कमी अधिक प्रमाणात असतातच. पण नात्यामध्ये मतभेदांसाठी कोणी किती ताणायचे यावर नात्यांचे भविष्य अवलंबून असते. त्यामुळे आपली वडीलधारी माणसे आपल्याला सांगतात, एकाने ओरड केली तर दुसऱ्याने गप्प राहावे, एकाने चिडचिड केली तर दुसऱ्याने पुन्हा गप्प राहावे. याचा अर्थ एकाने सतत ओरडावे आणि दुसऱ्याने शांतपणे ऐकून घ्यावे हे बरोबर नाही. यातून नातेसंबंध टिकतात असे नाही. तसेच गप्प राहणे म्हणजे अगतिकता आहे. यातून नातेसंबंध कधीही फुलत नाहीत, अगर त्या नातेसंबंधातून कसलाही आनंद मिळत नाही. नातेसंबंध कोणतेही असोत, ते सुंदरपणे फुलण्यामध्ये मजा असते. आपला समाज मोठ्या प्रगतीपथावर जातो आहे. सर्वच क्षेत्रात प्रचंड वेगाने बदल होत आहेत. नातेसंबंधामध्येही बदल होताना आपल्याला दिसत आहेत. आज मुलांचे बरोबरीनच मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मुली शिकून
नोकरी, व्यवसाय, उद्योगधंद्यांमध्ये येताना दिसत आहेत. साहजिकच त्यांच्यामध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आत्मविश्वास मोठ्या प्रमाणावर व्यक्त होताना दिसतो. नातेसंबंधामध्ये विवाह, नोकरी, व्यवसाय, पगार, जबाबदाऱ्या अशा विविध बाबतींमध्ये बऱ्याचदा समानता असत नाही. या विविध कारणांमुळे नातेसंबंधामध्ये मतभेद होताना दिसतात. आपल्या इगोमधून किंवा अहंकारामधून नातेसंबंधामध्ये समस्या निर्माण होत आहेत. नातेसंबंधामध्ये आपला स्व थोडा बाजूला ठेवून इतरांचा स्व जपायला हवा. कसलेही हिशोब न ठेवता आपले नाते टिकवायला हवे. समजूतदारपणा निश्चितच दाखवायला हवा. मीच समजूतदारपणा का दाखवायचा? मीच प्रत्येक वेळी काय म्हणून माघार घ्यायची? असाही प्रश्न कधी कधी स्वतःला विचारायला हवा. आणि हे दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे. कारण नाते सुंदर असते. नाते खूप मोठा मानसिक, भावनिक आधार परस्परांना देत असते आणि या नात्यांमुळेच आपले जीवन फुलत असते. या नात्यांमुळेच समाज टिकून राहतो. म्हणून ही नाती टिकवायलाच हवीत. ही नाती चांगल्या प्रकारे सांभाळायलाच हवीत. करोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी नात्यांमध्ये विसंवाद, नात्यांमध्ये धुसफूस, नात्यांमध्ये कुठेतरी बिघडल्याची पार्श्वभूमी दिसते आहे. ती पार्श्वभूमी कुठेतरी दुरुस्त व्हावी. या संबंधानं आपण हे नातेसंबंध कसे दुरुस्त करता येतील, या नातेसंबंधामध्ये जो आनंद आपल्याला मिळवायचा तो कसा मिळवता येईल, हे आपण या निमित्तानं पाहूया. मित्र हो, नातेसंबंध कधीही सर्वांच्यावर विजय मिळवून टिकवता येत नाही. नात्यातील आनंदासाठी कधी झुकावे लागते, कधी सहनशीलता बाळगावी लागते. इतरांना विजयी करून स्वतःला कधी कधी हरायचे असते. खरेच नातेसंबंध ही खूप मोठी संपत्ती असते. हे विषम परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला अनुभूतीपणा, सुसंवाद, मोकळेपणा, विश्वास, आपुलकी, इतरांच्या सहवासाचा आनंद, सहानुभूती, अनुकंपा, निस्वार्थीपणा व इतरांना सहजतेने समजून घेण्याची क्षमता जेवढी जास्त, तेवढे नातेसंबंध बांधता येतात, टिकविता येतात, त्यांचा विकास घडवून आणता येतो. आणि या गोष्टी अनुवंशिक नसतात किंवा रेडीमेड ही असत नाहीत. बाजारात गेलो आणि विकत आणल्या आणि नातेसंबंध मजबूत झाले असं होत नाही. तर नातेसंबंध हे एकमेकांच्या सहवासातून, शिकण्यातून बांधता येतात, टिकविता येतात. त्यासाठी आपण सातत्याने सजग असायला हवं. नातेसंबंध कसे बांधायचे, नातेसंबंध कसे टिकवायचे, याबद्दल आपण सतत कृतिशील असायला हवे. ते नातेसंबंध कसे टिकवता येतील याबाबत एक शायर म्हणतो, एक चाहत होती है अपनों के साथ जीने की, एक चाहत होती है अपनों के साथ जीने की, वरना पता तो हमें भी है कि मरना अकेले ही है. मित्रता एवं रिश्तेदारी सम्मान की नहीं, भाव की भूखी होती है. मित्रता एवं रिश्तेदारी सम्मान की नहीं, भाव की भूखी होती है. बशर्ते लगाव दिल से होना चाहिए, दिमाग से नहीं, दिमाग से नहीं. नातेसंबंध बिघडले तर जोडायचे कसे, नातेसंबंध नीटनेटके कसे ठेवायचे, याबाबत या 4 ओळी खूप काही सांगून जातात. कोई टूटे तो उसे सजाना सीखो, कोई टूटे तो उसे सजाना सीखो, कोई रूठे तो उसे मनाना सीखो, कोई रूठे तो उसे मनाना सीखो. रिश्ते मिलते हैं मुकद्दर से, रिश्ते मिलते हैं मुकद्दर से, बस उन्हें खूबसूरती से निभाना सीखो. कोई टूटे
तो उसे सजाना सीखो, उन्हें खूप सूरती से निभाना सीखो. अशा नातेसंबंधातून परस्परांना समाधान मिळते. तेच नाते दीर्घकाळ टिकते आणि परस्परांविषयीची आस्था हे तिचे वैशिष्ट्य असते. एकमेकांच्या आवडीनिवडी, अनुभव व भावनांची देवाणघेवाण केल्याने नातेसंबंध विकसित होतात. दोन किंवा जास्त व्यक्ती एकमेकांशी रक्तनातेसंबंधाने एकमेकांशी जोडणारी अवस्था म्हणजे नातेसंबंध. यामध्ये कौटुंबिक नातेसंबंध, फॅमिली रिलेशनशिप्स, मैत्रीचे नातेसंबंध, फ्रेंडली रिलेशनशिप्स, प्रणयी नातेसंबंध, रोमॅन्टिक रिलेशनशिप्स अशा विविध नातेसंबंधांचे प्रकार आपल्या समाजामध्ये आढळते. म्हणजेच नात्यांमध्ये विविधता आढळते. कौटुंबिक नातेसंबंध हे दीर्घकाळ टिकणारे असतात आणि ते सतत बदलणारेही असतात. बऱ्याचदा त्या नातेसंबंधामध्ये गुंतागुंतही जास्त आढळते. रक्तसंबंधाने, विवाहाने किंवा दत्तक घेण्याने कौटुंबिक नातेसंबंध निर्माण होतात. कौटुंबिक नातेसंबंधामध्ये 2 किंवा 3 पिढ्यांचा समावेश असू शकतो. कौटुंबिक नातेसंबंधामध्ये पती पत्नी, भावंडे, आजी आजोबा, काका काकी, पुतणे किंवा नात्यातील अन्य सदस्यांचा समावेश असतो. रोमॅन्टिक नातेसंबंधामध्ये गर्लफ्रेंड व बॉयफ्रेंड यांचा समावेश असतो. त्यांचे नातेसंबंध चांगल्या पद्धतीने विकसित झाले आणि विवाह झाला तर रोमॅन्टिक नातेसंबंध हे कौटुंबिक नातेसंबंधामध्ये रूपांतरित होतात. सकारात्मक आणि दीर्घकाळचे कौटुंबिक नातेसंबंध हा उत्तम मानसिक आरोग्याचा मापदंड आहे, निकष आहे. तुमचे नातेसंबंध जेवढे मजबूत आहेत तेवढे तुमचे आयुष्य वाढते आणि म्हणून या करोनाच्या आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नात्यांना जपा आणि आपले आयुष्य वाढवा. नातेसंबंधाची बांधणी करणे, बिल्डिंग रिलेशनशिप्स. नातेसंबंधांची बांधणी करणे, नातेसंबंध जपणे, ते नातेसंबंध वृद्धिंगत करणे, ते नातेसंबंध विकसित करणे, टिकविणे हे ज्या त्या व्यक्तींना चांगले जमते त्या व्यक्ती जीवनामध्ये अत्यंत सुखी, समाधानी व आनंदी असल्याचे हार्वर्ड विद्यापीठाच्या एका दीर्घकालीन अभ्यासामध्ये आढळले. दीर्घकालीन पर्यंतच्या जवळजवळ 75 वर्षे सतत माजी विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून एक दीर्घकालीन निरीक्षणात्मक अभ्यास केला. यामध्ये हे निष्कर्ष आढळलेले आहेत की ज्या व्यक्तींना नाते दीर्घकाळ टिकविता येते त्या व्यक्ती जीवनात सुखी, समाधानी, आनंदी असल्याचे या निष्कर्षामध्ये दिसून आलेले आहे. आरोग्यवर्धक नातेसंबंध त्याचे काही घटक आहेत. फॅक्टर्स ऑफ हेल्दी रिलेशनशिप्स. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये चांगले संप्रेषण, गुड कम्युनिकेशन असायला हवे. तसेच एकमेकांबद्दलचा विश्वास, ट्रस्ट व आदर, रिस्पेक्ट असायला हवा. त्याबरोबरच आपल्या नात्यांमध्ये प्रामाणिकपणा, ऑनेस्टी, समानता, इक्वॅलिटी, सुरक्षिततेची भावना, फिलिंग ऑफ सेफ्टी असायला हवी. त्यासाठी आपण एकमेकांना भावनिक आधार, इमोशनल सपोर्ट द्यायला हवा. याउलट नातेसंबंधामध्ये असे काही ऋणात्मक घटक आहेत की ज्यामुळे आपले नातेसंबंध बिघडतात, तुटतात, फुटतात. त्याच्यातून आपल्याला खूप मानसिक त्रासही सहन करावा लागतो. शारीरिक दुरुपयोग, फिजिकल अब्यूज, दबाव, प्रेशर, नियंत्रण, कंट्रोल, अनिश्चितता, अनप्रेडिक्टेबिलिटी, पान उतारा, अपमान, ह्युमिलिएशन, चिडचिड, राग, आदळआपट, भांडणे, संघर्ष अशा सारख्या घटकांमुळे कौटुंबिक नातेसंबंध बिघडतात. कौटुंबिक नातेसंबंधामध्ये परस्परांबद्दल जेवढे प्रेम, स्वीकृती, मदत, बांधिलकी असते तेवढे नातेसंबंध दीर्घकाळपर्यंत टिकण्याची शक्यता निर्माण होते. चांगले नातेसंबंध आपले भावनिक हित किंवा कल्याण, इमोशनल वेलबिंग वाढवितात. नात्यांमध्ये स्थिरता आणतात. त्यातून चांगला जोडीदार कसा व्हावा हे आपल्याला शिकता येते.
चांगल्या नातेसंबंधामुळे परस्परांना सुरक्षितता, आदर किंवा स्वीकृती मिळते. याउलट नातेसंबंध बिघडले तर चिंता, संघर्ष, ताण, अनिश्चितता, असुरक्षितता, भावनिक अस्वस्थता, एकाकीपणा, विभक्त राहणे, घटस्फोट व परावलंबित्व अशा वेगवेगळे दुःखद अनुभव आपल्या वाट्याला येतात. कौटुंबिक नातेसंबंधाचे फायदे, बेनिफिट्स ऑफ फॅमिली रिलेशनशिप्स. सकारात्मक व निरोगी नातेसंबंधामुळे मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढते, मुलांना प्रेम मिळते, त्यामुळे मुलांच्या मेंदूचा विकास होतो, मुलांच्या वर्तन समस्या, खाण्यापिण्याच्या सवयी, शिकण्यातील समस्या दूर होतात आणि मुले समस्या व संघर्ष टाळण्याऐवजी त्या समस्या आणि संघर्ष सोडवायला शिकतात. एका अर्थाने मुले स्वावलंबी होतात. नातेसंबंधामध्ये एकमेकांना चांगल्या पद्धतीने समजून घ्यायला मुले शिकतात. मुलांचा भाषिक विकास लवकर होतो, मुले मोकळ्या स्वभावाची व सामाजिक होतात. नातेसंबंध जपण्यासाठीचा सर्वात जास्त महत्वाचा नियम म्हणजे एकमेकांबद्दलचा विश्वास आणि आदर किंवा सन्मान होय. द नंबर 1 रूल फॉर एनी रिलेशनशिप्स इज ट्रस्ट अँड रिस्पेक्ट. यासाठी आपल्या नातेसंबंधामध्ये अनादर सहन करू नका आणि कोणाचा अनादरही करू नका. डोंट टॉलरेट डिसरिस्पेक्ट in your relationships and don't disrespect anyone. जेव्हा आपण नातेसंबंधामध्ये एखाद्याच्या भावभावना, इच्छा आणि अधिकारांबद्दलचा आदर व्यक्त करतो आणि जेव्हा इतरांबद्दल सन्मान व्यक्त करता, तेव्हा साहजिकच तुम्ही त्यांच्यावर विश्वास किंवा भरवसा ठेवू लागता. त्यातून चांगल्या प्रकारचे नातेसंबंध विकसित होतात आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये याची मित्रांनो जास्त आपल्याला गरज आहे. आणि म्हणून चांगल्या नातेसंबंधाचा पाया म्हणजे परस्परांबद्दलचा विश्वास आणि आदर किंवा सन्मान होय. मग ते नाते कोणतेही असो, तो सन्मान किंवा विश्वास नात्यांमध्ये आपण व्यक्त करायलाच हवा. इंटरनेट, युट्यूब, व्हॉट्सअपवरील माहिती व दृश्यांचा खजिना एका क्लिकवर सहजपणे घरबसल्या आपल्याला उपलब्ध होत आहे. मात्र या माहितीच्या महापुराला फिल्टर लावणे गरजेचे आहे. जबाबदारीने आवश्यक तेवढाच त्या माहितीचा आपण उपयोग केला पाहिजे, कारण या माहितीतून नातेसंबंध बिघडल्याची अनेक उदाहरणे आहेत. अगदी घटस्फोट सुद्धा आणि प्रचंड तणावामध्ये येऊन आत्महत्या करण्याची उदाहरणे सुद्धा घडून आलेली आहेत. करोना आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक असुरक्षिततेची भीती, नोकऱ्यांमधील अनिश्चितता, मार्केट मधली अनिश्चितता, चिंता, त्यातून आलेला ताण, एकंदर 2-3 महिन्यांपासून आर्थिक घडी बिघडलेली असल्याने आलेला ताण, घरातून काम, वर्क फ्रॉम होम करणाऱ्या उच्च सुशिक्षित जोडप्यांमध्ये कामाच्या ताणाबरोबरच घरातील दैनंदिन कामाचे व्यवस्थापन, घर व मुलांची जबाबदारी सांभाळताना येणारा मानसिक व भावनिक ताण, नातेसंबंधामध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे सध्या निर्माण करताना आपल्याला दिसतो. त्याचेही व्यवस्थापन आपल्याला करायला हवे, आपल्या नात्यांना जपायला हवे. अशा वेळी सारासार म्हणजेच विवेकी विचार करण्यातून आपल्या समस्या सोडवण्याची आवश्यकता आहे. एकमेकांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे. संकटे, संघर्ष, कठीण परिस्थितीमध्ये ही संधी लपलेली असते. ती संधी शोधण्याची आणि त्या संधीवर स्वार होण्याची गरज असते. अशा वेळी सकारात्मक विचार करून, हसतमुख राहून येणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी स्वतःला सवय लावून घेणे आवश्यक असते. त्याबाबत आपण गांभीर्याने विचार करणे गरजेचे असते. नातेसंबंधाचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता यावे, नातेसंबंध निरोगी राहावेत, यासाठी कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांचे ऐकून घेण्याची संस्कृती विकसित करावी. त्यातून एकमेकांचा संवाद वाढतो. इतरांकडे लक्ष द्यावे,
त्यांच्या बोलण्यामध्ये अडथळे आणू नयेत. प्रामाणिकपणे त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. उगीच ऐकल्यासारखे करू नये, त्यामुळे समाजामध्ये अडथळे येतात. नातेसंबंधामध्ये इतरांच्या भावभावना ओळखायला हव्यात. याबरोबरच कुटुंब सदस्यांना, पालकांना आवश्यक आहे तेव्हा आपण प्रश्न विचारले पाहिजेत, त्यांची मदत घेतली पाहिजे, स्पष्ट अपेक्षा बाळगल्या पाहिजेत, चांगल्या मूल्यांची देवाणघेवाण केली पाहिजे, समान भावबंध, इमोशनल बॉन्ड्स विकसित केले पाहिजेत. आवश्यक आहे तेव्हा इतरांची स्तुती केली पाहिजे. इतरांचा सन्मान करता आला नाही तरी निदान अपमान तरी करू नका. एकमेकांच्या समस्यांची सोडवणूक करायला मदत करणे आवश्यक आहे. एकमेकांना भावनिक आधार देणे गरजेचे आहे. सकारात्मक विचार करूया, सकारात्मक संप्रेषण करूया, नातेसंबंधातील सुख समाधान अनुभवूया आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये याची नितांत गरज आहे. इतरांनी चुका दाखवल्यावर त्या चुका मनमोकळेपणाने स्वीकारूया, त्या दुरुस्त करण्याला शिकूया. आशावाद विकत मिळत नाही, तो रेडीमेड स्वरूपात नसतो, तो रोज जोपासावा लागतो. तो जोपासण्याचा प्रयत्न या निमित्ताने करूया. आशावाद आपल्याला भावनिक परिपक्वतेकडे घेऊन जातो. भावनिक परिपक्वतेने आपल्या नातेसंबंधाची चांगली मजबूत बांधणी होते. आपल्या कौटुंबिक नातेसंबंधामध्ये आपण मग्न असाल तर आपण सुखी होऊ. तुमचे जीवन सुद्धा यशस्वी होईल. यासाठी कुटुंब सदस्यांनी आपापली कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडणे महत्वाचे आहे. परस्पर संवाद व आंतरक्रिया करणे नातेसंबंधामध्ये नेहमी टवटवीतपणा घेऊन येतो. याचीही आपण या निमित्ताने काळजी घ्यायला हवी. यासाठी एकत्रितपणे छान छान सिनेमे बघा, वाचन करा, वेगवेगळ्या हॉबीज, छंद, चांगल्या सवयी जोपासा, नवनवीन गोष्टी शिका. त्यामुळे कंटाळा, अस्वस्थता व असमाधान दूर होऊन जाईल. घरातील चिडचिड कमी होऊन वातावरण आनंदी निर्माण होईल. कुटुंबियांच्या समवेत चहा, नाश्ता, जेवण एकत्रितपणे घ्या. सण समारंभ, वाढदिवस, सहलींचे आयोजन करा. मनमोकळेपणाने मदत करा, आनंद मिळवा. आपल्या कुटुंबियांकडून योग्य व रास्त अपेक्षा बाळगा. आपली मनस्थिती जाणीवपूर्वक नीटनेटकी ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्यातील निरुपयोगाची भावना काढून टाका. आशावादी राहा, प्रयत्नवादी राहा, सकारात्मक विचार व कृती करा. निश्चितच आपल्याला आपल्या नातेसंबंधातून आनंद मिळेल आणि आपले जीवन सुखी समाधानी होईल. नातेसंबंध चांगले टिकवून ठेवण्यासाठी काही टिप्स किंवा काही उपाय आहेत. हे जर केले तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपले नातेसंबंध आणखी चांगल्या पद्धतीने आपल्याला विकसित करता येतील. आपले नातेसंबंध जिव्हाळ्याचे, प्रेमाचे आणि मैत्रीचे असावेत. ते सदैव टिकावेत. यासाठी काही उपाय आहेत. यामध्ये 3 ए, कॅपिटल ए महत्वाचे आहेत. त्यातला पहिला ए आहे असेसमेंटचा, म्हणजे मूल्यमापनाचा. आपण नात्यातील व्यक्तींचे मूल्यमापन करायला हवे. दुसरा ए आहे ऍक्सेप्टन्सचा. आपण नात्यामध्ये स्वीकृती घ्यायला हवी. आणि तिसरा ए आहे ऍडजस्टमेंटचा, समायोजनाचा. नात्यांमध्ये जेवढे समायोजन जास्त तेवढे आपले नातेसंबंध मजबूत व्हायला मदत होते. आणि म्हणून आपल्या नातेसंबंधामधील सदस्यांना पारखा, त्यांचे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू समजून घ्या, त्यांना त्यांच्या गुणदोषासह स्वीकारा. नातेसंबंधामध्ये काही द्यायचे असते तर काही घ्यायचे असते. जशी परिस्थिती आहे त्यात आपण हे शिकायचे असते आणि त्यामध्ये समरस व्हायचे असते. आणि म्हणून येणाऱ्या परिस्थितीला स्वीकारा. साहजिकच तुमचे नातेसंबंध त्या परिस्थितीबरोबर जसे बदलतील तसे तुम्हाला ते नातेसंबंध आणखी चांगल्या पद्धतीने टिकवता येतील. जमवून घेणे, जुळवून घेणे हा तर निसर्गाचा नियम आहे. सामान्यपणे 90% संघर्ष मतभेदांमुळे निर्माण होतात, तर 10% संघर्ष तात्विक मतभेदामुळे निर्माण होतात. म्हणून जर तुम्ही इतरांच्या मतांशी जुळवून घेतलात तर इतर सुद्धा तुमची मते मान्य करतील.
त्यामुळे नातेसंबंध सुरक्षित राहतील. नात्यांमध्ये चांगल्या वाईट गोष्टी असतातच. चांगल्या गोष्टींकडे पहा, वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करा. चांगल्या गोष्टी ऐका, वाईट गोष्टी ऐकू नका. तसेच चांगल्या गोष्टी बोला, वाईट गोष्टी बोलू नका. हे 3 माकडांच्या गोष्टीतील सार आहे. वाईट गोष्टी बोलणे किंवा टीका करणे यातून नातेसंबंध बिघडण्याची वाट तयार होते. नातेसंबंधामध्ये दुसऱ्यांचे दोष पाहू नका आणि जर पाहायचेच असतील तर तुमचे स्वतःचे दोष पहा. या जगात कोणीही परिपूर्ण अगदी परफेक्ट माणूस नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी चांगले गुण असतात आणि काहीतरी चांगले गुणाच्या बरोबरीनं वाईट गुणही असतात. त्याचे प्रमाण मात्र कमी अधिक असते. परिपूर्ण चांगले गुण असणारा माणूस आणि परिपूर्ण वाईट गुण असणारा माणूस जगात अजून जन्माला यायचा आहे हे लक्षात ठेवा. नातेसंबंध उत्तम राखण्यासाठी एकमेकांशी सुसंवाद राखा. जितका संवाद चांगला असेल तितके नातेसंबंध चांगले होत जातात. एकमेकांकडे लक्ष द्या, एकमेकांची काळजी घ्या, एकमेकांना जपा. याबरोबरच नातेसंबंधामध्ये 3 डी, कॅपिटल डी महत्वाचे आहेत. त्यातील पहिला डी आहे डिसिप्लिनचा, शिस्तीचा. दुसरा डी आहे डेडिकेशनचा, समर्पण किंवा त्यागाचा. तिसरा डी आहे डिव्होशन किंवा एकनिष्ठ प्रेमाचा. नातेसंबंध विकसित करण्यासाठी शिस्त, परस्परांना वाहून घेणे व परस्पर संबंधामध्ये एकनिष्ठ प्रेम असणे या 3 गोष्टी गरजेच्या आहेत. नातेसंबंध टिकविण्यासाठी आपल्या IQ बरोबरच EQ सुद्धा महत्वाचा आहे. स्वतःच्या भावभावनांची जाण असणे, आपल्या भावभावनांचे नियंत्रण करता येणे, आपल्या नात्यातील व्यक्तींच्या भावनांची जाण असणे आणि त्या भावनांचे नियंत्रण करणाऱ्या व्यक्तींचा EQ चांगला असतो. चांगल्या नातेसंबंधासाठी भावनिक परिपक्वतेची गरज असते आणि ज्यांच्यात भावनिक परिपक्वता जास्त असते त्यांचे नाते फुलते, त्यांचे मानसिक आरोग्य उत्तम राहते. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये हे मानसिक आरोग्य आपले बिघडणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. नातेसंबंधामध्ये सहनशीलता, क्षमाशीलता, परानुभूतीची भूमिका सुद्धा महत्वाची आहे. सहनशीलता किंवा सहिष्णुता हा गुण नातेसंबंधामध्ये एकोपा, प्रेम व एकसंगपणा निर्माण करतो. ज्यांच्यामध्ये सहनशीलता आहे ते जास्त काळ नातेसंबंधामध्ये टिकून राहतात. दुःखदायक भूतकाळ विसरून चुका झालेल्यांना क्षमा करण्यामुळे परस्परांमध्ये नातेसंबंध मजबूत होतात. नातेसंबंधामध्ये इतरांचे दुःख म्हणजे आपले दुःख अशा परानुभूतीच्या वर्तनातून नातेसंबंध मजबूत होतात. म्हणून मित्रांनो, आपल्या सुखी, समाधानी व आनंदी जीवनासाठी आपली नाती सांभाळूया, आपले मानसिक आरोग्य सांभाळूया आणि आपले आयुष्य वाढवूया. धन्यवाद. या निमित्ताने आज या वेबिनारमध्ये सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय त्यांचे प्राचार्य डॉक्टर कुंभार सर, प्राध्यापक दीपक साळुंखे सर यांनी हा वेबिनार आयोजित केला आणि मनस्वास्थ्य सांभाळूया, नातेसंबंध सांभाळूया या विषयावर मला बोलण्याची संधी दिली. याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड अंतर्गत मानसशास्त्र विभागाच्या वतीने 3 दिवसीय राष्ट्रीय वेबिनार आयोजित केला आहे. त्या अंतर्गत आज दुसऱ्या सत्रामध्ये महावीर महाविद्यालय कोल्हापूर येथील मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि शिवाजी विद्यापीठ मानसशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक भरत नाईक सर यांनी सांभाळून नातेसंबंध या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर असे मार्गदर्शन केलेले आहे. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. कोरोनासारख्या जागतिक महामारीमध्ये सामाजिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी सांभाळून नातेसंबंध या विषयावरती कार्यशाळा होणं गरजेचं होतं. ती गरज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. त्याबद्दल मी महाविद्यालयाचे मानसशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक DP साळुंखे सर यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे सदर कार्यशाळा
घेण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर अर्जुन कुंभार सर यांनी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केले, त्याबद्दलही मी त्यांना धन्यवाद देतो. आणि आजची ही कार्यशाळा संपन्न झाली असे मी मानसशास्त्र विभागाच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद.